फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील 14,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या मुदती संपत आहे आणि प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमले जातील ही शक्यता लक्षात घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेने डिसेंबरमध्येच या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला होता। सुरुवातीला ग्रामविकास मंत्री जयकुमारजी मोरे यांना प्रत्यक्ष भेटून प्रशासक काळात ग्रामविकासाला कशी खीळ बसू शकते हे पटवून दिले व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ही बाब लक्षात आणून दिली आहे। त्यानंतर अनेक सरपंचांनी न्यायालयीन लढा उभा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य केले। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर निवडणूकद्वारे नियुक्त सरपंच किंवा विद्यमान सरपंच व बॉडी यांचीच नेमणूक व्हावी, कारण यापूर्वीच्या काळात प्रशासक म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा आलेला वाईट अनुभव परत नको होता आणि याबाबत राज्यातील सरपंचांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या। त्यामुळे सरपंच प्रशासक असावा यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायत बंद विभाग निहाय मोर्चे आणि मुंबई धरणे आंदोलन असे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला। पहिल्या टप्प्यातील आंदोलन म्हणून 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत बंद आंदोलन पुकारण्यात आले। त्याला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। हजारोच्या संख्येने राज्यातील ग्रामपंचायती बंद राहिल्या। सरकारी कर्मचारी प्रशासक म्हणून नेमण्याचा धोका 2 महिन्यांपूर्वीच अखिल भारतीय सरपंच परिषदेने ओळखला होता। त्यातूनच रणनीती निश्चित करून पहिल्या टप्प्यात ग्रामविकास मंत्र्यांची सविस्तर चर्चा, दुसऱ्या टप्प्यात न्यायालयीन लढ्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व पाठिंबा, राज्यभर जनजागृती, तिसऱ्या टप्प्यात आंदोलन या पद्धतीने सरकारकडे राज्यातील सरपंचांच्या भावना योग्य रीतीने पोहोचवल्या गेल्या आणि त्याची परिणती म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच प्रशासक राहतील तर उपसरपंच व सदस्यांसह शासकीय समिती पंचायतीच्या निवडणुका पार पडेपर्यंत कार्यभार सांभाळतील याचे परिपत्रक अध्यादेश काढण्यात आलाय। अगदी सुरुवातीच्या मुख्यमंत्री पदाच्या काळापासूनच माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस ग्रामपंचायत व सरपंच यांच्या बाबतीत सकारात्मक आहेत। मानधन देण्याचा विषय असो किंवा जनतेतून सरपंच निवड हा विषय असो, फडणवीस साहेबांनीच नेहमी संवेदनशील राहून निर्णय घेतले। आता ग्रामविकास मंत्री असलेले नामदार जयकुमार गोरे यांनी याबाबतीत योग्य ती भूमिका बजावली। त्याचप्रमाणे सरपंच व विद्यमान बॉडी प्रशासक राहिल्याने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान पुन्हा जोर धरे, ज्यामध्ये हजारो ग्रामपंचायतीने भाग घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होणार हे निश्चित। या लढ्यामध्ये साथ देणाऱ्या राज्यातील सर्व सरपंच बंधू भगिनींचे हे अखिल भारतीय सरपंच परिषदेने आभार मानले। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणार। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच हेच प्रशासक राहतील आणि उपसरपंच व सदस्य यांची प्रशासकीय समिती काम करेल याबाबत महायुती सरकारने अधिसूचना जारी केली असून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मागणीला आणि लढ्याला यश आले आहे। हा निर्णय घेणारे महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कर्तव्यदक्ष ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे या सर्वांचे जाहीर आभार, धन्यवाद। या लढ्यामध्ये योगदान दिलेल्या सर्व सरपंचांचे अभिनंदन, धन्यवाद।